नमस्कार. संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील लोकमान्य नगर या विभागात आपण हे सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहोत. आपण पाहू शकतो की प्रत्येक रविवारी बौद्ध पाठ पूजा साप्ताहिक आपण पाहू शकतो की भारतीय बौद्ध महासभा शाखा परेला नगर यांच्या वतीने दर रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्त्या अगरबत्त्याचं पूजन करून दर रविवारी भारतीय बौद्ध महासभा शाखा परेला नगर यांच्या वतीने प्रत्येक रविवारी बौद्ध पाठ पूजा होत असते. दादा, काय सांगाल आपण, केव्हापासून हा उपक्रम आहे आणि यातनं आपण जनतेला काय आव्हान कराल? आम्ही भारतीय बौद्ध महासभा शाखा परेला नगरच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन प्रत्येक रविवारी आणि हे वर्षानुवर्षी चालत आहे. आणि त्यानिमित्ताने आमचे शाखेचे सल्लागार आदरणीय जोंधळे गुरुजी यांचा वाढदिवस आम्ही इथं आज साजरा केलेला आहे. वाढदिवसाचं निमित्त असं आहे की आम्ही सर्व एकत्रीकरण व्हावं, याच्यासाठी हा लोकांना संदेश द्यावा, त्याच्यासाठी आम्ही हा वाढदिवसाचं नियोजन केलं होतं आणि ते आम्ही सक्सेस केलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व बांधना आणि सांगतो की अशा काय त्याबद्दल आपण इथं सर्व जमले आहोत. आमचे आभार मानतो आणि जोंधळी वाडाची कारबेचे हे एक नियोजन आणि या असंच या माध्यमातून आम्ही सर्व लोक जमत असतो आणि आम्ही असे कार्यक्रम राबवत असतो. धन्यवाद. जय भीम. आम्ही भारतीय बौद्ध महासभा शाखा पर्याय नगर या ठिकाणी जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी प्रत्येक रविवारी नित्यनेमाने आपल्या आदर्शाची गंधाने धुपाने दीपाने पूजा करून त्रिशरण पंचशील घेत असतो. दर रविवारी नित्यनेमाप्रमाणे कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी आपला बहुसंख्य समाज राहतो, समाजाने एकत्रित यावं आणि प्रत्येक रविवारी समाजात आपल्या समाजातल्या प्रत्येक घरातला एक माणूस जरी या ठिकाणी आला तरी आपलं इथं समाज परिवर्तन होईल, हा आमचा उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी, एखाद्या रविवारी तर आमचे 4च माणसं असतात, तरी पण आम्ही त्रिशरण पंचशील घेऊन आपल्या आदर्शाची गंधाने धुपाने दीपाने पूजा करत असतो. एवढंच बोलून मी माझे दोन संपतो. आणि आज आमच्या शाखेचे सल्लागार विधायक आमचे गुरुजी बबन जोंधळे यांना 54व्या वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो आणि ते जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून परेला नगर येथे आम्ही भारतीय बौद्ध महासभा सभेच्या माध्यमातून आणि आमचे बौद्धाचार्य आदरणीय बबन जोंधळे गुरुजी यांच्या सल्ल्यानुसार दर रविवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेत असतो. आमचे सल्लागार आदरणीय बौद्धाचार्य बबन जोंधळे गुरुजी यांनी घराघरामध्ये बौद्ध धम्म पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे परेला नगरमध्ये वातावरण झालेलं आहे आणि त्याच वातावरणाचा फायदा सर्व बौद्ध बांधवांना होत आहे. बौद्धाचार्यांची निर्मिती होत आहे आणि घराघरामध्ये बौद्ध पूजा पाठ वगैरे करण्यासाठी सर्वांना त्याची मदत होत आहे. आणि आज बौद्धाचार्य बबन जोंधळे गुरुजी यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्वांनी परेला नगर इथे आज गेल्या 10 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आपण गंधाने पुष्पाने दीपाने पूजा करत आहेत प्रत्येक रविवारी. त्या नियमाने 10 वर्षापासून करत आहेत आणि सगळे बांधव एकत्र हो म्हणून आम्ही हे संदेश पुऱ्या परेला नगरमध्ये देत आहेत. आणि आज आमच्या गुरुजीचा सल्लागार गुरुजी जोंधळे साहेब यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे. गुरुजींना लाख शुभेच्छा देतो वाढदिवसाची आणि इथंच थांबतो. धन्यवाद. सगळ्यांनी जय भीम. जय भीम. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा परेला नगर यांच्या वतीने माझा वाढदिवस या ठिकाणी भव्यदिव्य असा साजरा करण्यात आलेला आहे. आमची शाखा व शाखेचे अध्यक्ष आदरणीय बापू सोनावणे साहेब, सरचिटणीस राजू गोदाम साहेब, तसेच आमचे सहकारी राजेंद्र आंबोरे साहेब, राजू रायबुले साहेब,
समाधान गायकवाड साहेब, बाळू कांबळे साहेब, बाबू प्रधान साहेब, इंगळे साहेब आणि सर्व सहकारी बोरुडे साहेब, हे आम्ही एकमेकांच्या सर्वांच्या सुखादुःखामध्ये सहभागी असतो. आमचा एकच उद्देश आहे, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार घराघरामध्ये व्हावा, सर्वांना त्रिचरणासह पंचशील यावं, प्रत्येक घरातला माणूस साक्षर व्हावा, धम्माकडे वळावा आणि धम्माच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रत्येकाने करावा, हीच आमची संकल्पना आहे. आणि आम्ही सर्वजण प्रत्येक आमच्या शाखेचा सभासद असो, अध्यक्ष असो, सरचिटणीस असो, कोणताही सभासद असो, त्यांचा वाढदिवस आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतो, नाहीतर पुतळ्याजवळ येऊन त्याचा सर्वांच्या वतीने वाढदिवस साजरा करतो. आज जसा माझा सर्वांनी अतिशय माझा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला. बंधूंनो, माझं 3 महिन्यापूर्वी बायपास झालं. माझा पुनर्जन्म म्हणणार नाही, माझा नवीन जन्म झाला. आणि एवढ्या दुःखामध्ये मी या सर्व माझ्या सहकार्याच्या संकल्पनेने, मंगलकामनेने, यांच्या आशीर्वादाने, सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज मी जिवंत आहे. आणि सर्वांचे आशीर्वाद, सर्वांचं सहकार्य असंच मला आयुष्यभर लाभो, अशी सर्वांची साथ मला जन्मभर असावी अशी संकल्पना करतो. माझे सहकारी, आमची शाखा, या सर्वांचं मंगल हो, यांच्या वतीने सर्वांचं जनतेचं मंगल हो. माझ्या वाढदिवसाला आपण सर्वांनी भरभरून प्रेम केलं, त्याबद्दल मी सर्वांचं अंतःकरणातून मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, नमो बुद्ध.